बघा, कुठल्याही मतदारसंघाचं राजकीय भवितव्य समजून घेणं म्हणजे फक्त आकडेमोड करणं नाही. त्याची सुरुवात होते त्या जमिनीला, तिथल्या मातीला समजून घेण्यापासून. एका अगदी धाग्यासारख्या छोट्या पराभवापासून ते लोकांच्या भक्कम जनादेशापर्यंतचा प्रवास कसा असतो हे समजून घेण्यासाठी आज आपण घनसावंगी मतदारसंघाचं एक सखोल आणि तथ्य आधारित विश्लेषण करणार आहोत. तर ही गोष्ट आहे घनसावंगीची. जालना जिल्ह्यातला हा एक निमकोरडवाहू प्रदेश. इथलं आयुष्य फिरतं ते पाणी आणि जमिनीभोवती. लोकांचं जगणं, त्यांची स्वप्न, त्यांच्या चिंता सगळं काही शेतीशी जोडलेलं आहे. ही जमीन म्हणजे फक्त नकाशावरची एक जागा नाही, तर ती लोकांच्या आशा आणि संघर्षाची एक जिवंत साक्षीदार आहे. चला तर मग या भागाची नाडी ओळखूया. इथलं राजकारण लोकांच्या रोजच्या जगण्यातल्या प्रश्नांमधूनच उभं राहतं. आणि यातला सगळ्यात मोठा प्रश्न कोणता? तर तो आहे शेतीचा. हेच ते दुखणं आहे जे इथली सामाजिक आणि राजकीय गणितं ठरवतं. हे फक्त काही मुद्दे नाहीत, हे लोकांच्या रोजच्या जगण्यातलं वास्तव आहे. म्हणजे बघा, पाण्याची टंचाई म्हणजे फक्त जमीन कोरडी पडणं नाहीये, तर ते भविष्याचं टेन्शन आहे. पीक नुकसानीची भरपाई वेळेवर मिळत नाही तेव्हा फक्त आर्थिक नुकसान होत नाही, तर व्यवस्थेवरचा विश्वास उडतो. आणि जेव्हा तरुण नोकरीसाठी शहरात जातात तेव्हा गावांच्या गावं ओसाड पडतात, सामाजिक घडी विस्कटते. याच सगळ्या संघर्षातून राजकीय मत तयार होतं. मग ह्या लोकांच्या भावना, या तक्रारी निवडणुकीच्या निकालात कशा उतरतात? चला आता थेट 2024च्या निवडणुकीच्या आकड्यांवर येऊया, जे ह्या संपूर्ण कथेचा केंद्रबिंदू आहेत. घनसावंगी मतदारसंघामध्ये एकूण मतदार किती? तर 3,30,291. ही फक्त एक संख्या नाहीये, तर आपल्या लोकशाही प्रक्रियेचा आवाका आहे. आणि विचार करा, यातल्या तब्बल 77.16% लोकांनी मतदान केलं. इतकं जास्त मतदान काय सांगतं? हे सांगतं की इथले लोक गप्प बसणारे नाहीत. ते आपल्या समस्यांबद्दल जागरूक आहेत आणि बदलासाठी तयार आहेत. आणि ही आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट. हार आणि जीतमधलं अंतर फक्त 2,309 मतं. हे अंतर म्हणजे जणू एका श्वासाइतकंच. इतक्या मोठ्या निवडणूक प्रक्रियेत इतका लहानसा फरक. हेच ते आव्हान आहे ज्याचं विश्लेषण आपल्याला करायचंय. चला आता या आकड्यांच्या आत डोकावून पाहूया आणि या निकालामागची खरी कारणं शोधूया. कारण पराभव हा केवळ मतांचा हिशोब नसतो, तर तो अनेक सामाजिक आणि प्रशासकीय कारणांचा शेवटचा परिणाम असतो. इथलं सामाजिक गणित समजून घेणं खूप गरजेचं आहे. इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी आणि मराठा हे दोन्ही समुदाय इथे मोठ्या संख्येने आहेत. पारंपरिकरित्या राजकीय गणितं याच दोन गटांच्या एकत्र येण्यावर किंवा दुरावण्यावर ठरतात. आणि इथेच आरक्षणाच्या मुद्द्याने समाजात एक मोठी दरी निर्माण केली. एका बाजूला मराठा समाजाच्या नोकरी आणि संधीबद्दलच्या आकांक्षा आहेत, तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाच्या आपल्या सध्याच्या हक्कांबद्दलच्या चिंता आहेत. या तणावामुळे पारंपरिक मतं विभागली गेली आणि राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली. या सगळ्या परिस्थितीचं वर्णन एका वाक्यात करायचं झालं तर ते असं होईल: घनसावंगीचं राजकारण जात आणि शेतीमधला असंतोष या दोन गोष्टींभोवती फिरतं. हे दोन प्रवाह जेव्हा एकत्र येतात तेव्हाच निवडणुकीचा निकाल ठरतो. आता ह्या सामाजिक तणावाचा थेट परिणाम काय झाला? तर मतविभागणी. सतीश घाडगे आणि शिवाजी चोथे यांच्यासारख्या बंडखोर उमेदवारांमुळे सरकारविरोधी मतांमध्ये मोठी फूट पडली. आणि जेव्हा पराभवाचं अंतर इतकं कमी असतं तेव्हा मतांचं असं विभाजन निर्णायक ठरतं. आणि जसं काही कमी होतं म्हणून यात भर पडली भ्रष्टाचाराच्या आरोपांशी. 42 कोटी रुपयांच्या पीक मदत घोटाळ्याने आधीच पिशलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं. या एका प्रकरणामुळे प्रशासनावरचा लोकांचा उरलासुरला विश्वासही संपला, जे पराभवाचं एक मोठं कारण बनलं. जेव्हा समाजात असं तणावाचं वातावरण असतं तेव्हा सार्वजनिक ठिकाणी बोलणाऱ्यांची जबाबदारी खूप वाढते. आपली घटनात्मक मूल्य आपल्याला हेच शिकवतात की भाषणाचा उद्देश लोकांना जोडणं आणि योग्य माहिती देणं हा असावा, त्यांना भडकवणं नाही. ही फक्त एक नैतिक गोष्ट नाही, तर एका चांगल्या लोकशाहीसाठी ही एक आवश्यक अट आहे. आज जे घडतंय ते समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल. चला घनसावंगीच्या मागच्या काही निवडणुकांचा ट्रेंड बघूया, म्हणजे आपल्याला आजच्या राजकीय अस्थिरतेची मुळं सापडतील. हा तक्ता बघा, तो आपल्याला घनसावंगीच्या राजकीय स्वभावाची एक गोष्ट सांगतो. इथे कुणाचीच मक्तेदारी नाही. सत्ता नेहमीच बदलत राहिली आहे, पण एक गोष्ट कधीच बदलली नाही, ती म्हणजे मतदारांचा उत्साह.
प्रत्येक निवडणुकीत 70% जास्त मतदान हे दाखवून देतं की इथला मतदार किती सजग आहे. आणि अलीकडच्या काळात तर ही लढत अगदीच घासून झालीय. 2019 मध्ये पराभवाचं अंतर होतं 3409 मतं. 2024 मध्ये ते आणखी कमी होऊन 2309 मतांवर आलं. याचा अर्थ सरळ आहे, इथे हार-जीतमध्ये फार थोडा फरक आहे आणि प्रत्येक मत मोलाचं आहे. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण आजाराचं निदान केलं, त्याची कारणं शोधली, पण फक्त निदान करून भागत नाही का? आता आपल्याला उपायांबद्दल बोलावं लागेल. एका पराभवाला भविष्यातल्या जनादेशात कसं बदलायचं याचा एक आराखडा आता पाहूया. महाविकास आघाडीला 4 मुख्य गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल. पहिलं, निवडणुकीच्या पातळीवर आघाडीत शिस्त, ज्यामुळे मतं विभागली जाणार नाहीत. दुसरं, संघटनात्मक पातळीवर बूथपर्यंत मजबूत पकड. तिसरं, एक असं नॅरेटिव्ह जे लोकांच्या, खास करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना हात घालेल. आणि चौथं, संसाधनांचा योग्य वापर. मग यावर उपाय काय? माझ्या मते 3 गोष्टींवर काम करायला हवं. 1. आघाडीत एकजूट. 2. सामाजिक सलोखा, जो विभागलेल्या समाजाला पुन्हा एकत्र आणेल. आणि 3. लोकांमध्ये विश्वास आणि विकासाची भावना निर्माण करणारं एक सकारात्मक कथानक. पण कोणतीही रणनीती ती फक्त कागदावर असून चालत नाही. तिला वेळेचं बंधन हवं. म्हणूनच पुढच्या निवडणुकीसाठी ही आहे एक 90 दिवसांची ठोस योजना. या योजनेला आपण 4 टप्प्यांमध्ये बघू शकतो. पहिला टप्पा आहे पायाभरणीचा, ज्यात योग्य उमेदवार निवडून आणि कार्यकर्त्यांना तयार करून एक मजबूत बेस तयार केला जातो. दुसरा टप्पा आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि संघटन मजबूत करण्याचा. तिसऱ्या टप्प्यात प्रचाराला गती दिली जाते आणि शेवटच्या 15 दिवसात प्रत्येक मतासाठी बूथ स्तरावर मेहनत घेतली जाते. आता डिजिटल प्रचारासारखी साधनं वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. ती म्हणजे लोकांची प्रायव्हसी आणि त्यांची संमती. भारताच्या डेटा संरक्षण कायद्यानुसार कुणाचीही व्यक्तिगत माहिती त्यांच्या परवानगीशिवाय वापरता येत नाही. हे फक्त कायद्याचं पालन नाही, तर लोकांचा विश्वास जिंकण्याचा हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. ही योजना यशस्वी करायची असेल तर काही गोष्टी अगदी काटेकोरपणे कराव्या लागतील. असा उमेदवार द्यावा लागेल जो जातीय गणितांच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना आपला वाटेल. आघाडीतल्या सर्व पक्षांमध्ये योग्य समन्वय ठेवावा लागेल. स्थानिक पातळीवर अचूक संदेश पोहोचवण्यासाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करावा लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं, खोट्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी एक संरक्षण प्रणाली तयार करावी लागेल. आणि शेवटी एक मूळ प्रश्न राहतोच. जनादेश म्हणजे फक्त मतं जिंकणं आहे की लोकांचा तुटलेला विश्वास पुन्हा अगदी मुळापासून प्रामाणिकपणे जोडणं आहे? मला वाटतं या प्रश्नाच्या उत्तरातच घनसावंगीचं आणि कदाचित प्रत्येक मतदारसंघाचं खरं भविष्य दडलेलं आहे. जर तुम्हाला लोककेंद्रित नेता बनायचे असेल आणि तुमच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai यावर संपर्क साधा किंवा 08042041602 या क्रमांकावर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश